हे हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मजेत एकदम. ओके, सो आज आपण हा जो लेक्चर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये फक्त आपण एनारोबिक रेस्पिरेशन बद्दल डिस्कस करणार आहोत. याच्या अगोदर आपण एटीपी चं स्ट्रक्चर कसं असतं आणि एटीपी चं फंक्शन काय आहे आपल्या बॉडीमध्ये याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. आज आपण एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू एनारोबिक रेस्पिरेशन. एनारोबिक रेस्पिरेशन काय असतं, ओके, याच्यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत. याच्या अगोदर आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की डिफरन्स बिटवीन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन काय असतं. ओके, सो वन्स अगेन आय वेलकम टू ऑल इन माय YouTube channel, that is BioGeek. Okay, we are spreading the knowledge of biology. So let's start with our today's topic, which is energy production in microorganism through anaerobic respiration. Okay, so anaerobic respiration बद्दल जर आपल्याला सिम्पली सांगायचं झालं तर अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे असं रेस्पिरेशन जे विदाउट ऑक्सिजन होतं. ओके, किंवा जे ऑर्गॅनिझम विदाउट ऑक्सिजननी, ओके, और ज्याला आपण इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणतो, इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जर ते रेस्पिरेशन करत असतील तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपण ॲनारोब्स म्हणतो. ओके, आणि त्यांच्या रेस्पिरेशनला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. ठीक आहे, सो सी सम ऑर्गॅनिझम कॅन नॉट, ओके, सम ऑर्गॅनिझम कॅन नॉट लाईव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, असे खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे की ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये सर्वाइव्हच करत नाहीत. ओके, दे कॅन नॉट लाईव्ह, दे कॅन नॉट सर्वाइव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन त्यांना भेटला, एअर त्यांना भेटली की ते काय होतील, डाय होतील. ओके, सो असे खूप सारे बॅक्टेरियाज आहेत जे की विदाउट ऑक्सिजन सर्वाइव्ह करतात, किंवा त्यांना जर ऑक्सिजन भेटला, त्यांना जर एअर भेटली तर ते जिवंत राहू शकत नाहीत. सो such living organism have to perform anaerobic respiration for energy production. ओके, सो असे जे ऑर्गॅनिझम्स असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, ते काय करतात, एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात फॉर द एनर्जी प्रोडक्शन. आता एनर्जी तर पाहिजे, सर्व्हाइव्ह करायचे, सो सर्व्हाइव्ह करण्यासाठी एनर्जी तर पाहिजे. ओके, सो ते एनर्जी प्रोडक्शन तर करतात. ओके, बट एनारोबिक रेस्पिरेशन. ओके, असं रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची इन्व्हॉल्वमेंट होत नाही त्याला आपण एनारोबिक रेस्पिरेशन म्हणतो. ओके, सी ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ एनारोबिक रेस्पिरेशन. ओके, सो आता आपण लास्ट 3 स्टेप्स शिकलो होतो. ओके, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं ग्लायकोलिसिस. ओके, त्याच्यानंतर आपण क्रेब सायकल बद्दल पण डिस्कशन केलं होतं, आणि आपण ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन्स याच्याबद्दल पण डिस्कस केलं होतं. ओके, सो या 3 स्टेप ज्या आहेत त्या आपण म्हणलं होतं की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये येतात. ओके, दिस 3 स्टेप्स. आणि ह्या 3 स्टेप झाल्या की फूड जे असतं ते काय होतं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं. ओके, बट एनारोबिक रेस्पिरेशन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त 2 स्टेप्स आहेत. एक आहे ग्लायकोलिसिस, ओके, आणि दुसरी आहे फर्मेंटेशन. दुसरी काय आहे, फर्मेंटेशन. ओके, म्हणजे ग्लायकोलिसिस नंतर क्रेब सायकल आणि ETC या 2 स्टेप्स एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये होत नाहीत, बिलकुल होत नाही. ओके, जर या होत नसतील, बघा सिंपल प्रश्न आहे, जर ह्या 2 होत नसतील तर एटीपी जे आहे ते खूप कमी अमाऊंट मध्ये काय होतील, इथे प्रोड्यूस होतील. ओके, खूप कमी अमाऊंट मध्ये प्रोड्यूस होतील. ओके, आता आपण बघितलं होतं बघा, सगळं टोटल आपण गेन एटीपी जर काढल्या होत्या तर त्या किती होत्या, 38 एटीपी. म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून आपल्याला 38 एटीपी मिळत होत्या. ओके, बट जर एनारोबिक रेस्पिरेशन झालं तर फक्त आपल्याला 2च एटीपी
मिळतात. ओके, त्याही ग्लायकोलिसिस मध्ये तयार झालेल्या. ओके, बाकी दुसऱ्या कुठेच होत नाहीत, कारण की क्रेब्स सायकल आणि ETC तर नाहीयेच ना. So glycolysis and fermentation are the two steps of anaerobic respiration. So glucose is incompletely oxidized. ग्लुकोज काय होतं, इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं, कम्प्लीट ऑक्सिडेशन त्याचं होतच नाही. अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन धिस टाइप ऑफ रेस्पिरेशन. लेस अमाऊंट म्हणजे मी तुम्हाला इथं सांगितलं, ओनली यू कॅन गेट 2 ATPs फ्रॉम अ सिंगल ग्लुकोज मॉलिक्यूल. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दुसरे सबस्टन्सेस, काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला भेटतात. ते काय ते आपण बघूया आता. सो पायरुविक ऍसिड्स आर प्रोड्यूस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस, इज कन्वर्टेड इनटू अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स और अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स इन दिस प्रोसेस. सी, एकदम सिंपल आहे. ग्लायकोलिसिस होते. सो ग्लायकोलिसिस मध्ये आपण काय म्हटलं होतं की ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतंय, ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होतंय. आणि जर ग्लुकोज ब्रेकडाऊन झाला तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पायरुवेट मध्ये होतं, किंवा आपण याला सिंपली पायरुविक ऍसिड म्हणलं होतं. 2 पायरुविक ऍसिडचे मॉलिक्युल आपल्याला भेटतात, बरोबर आहे ना. सो आता हे पायरुविक ऍसिड काय होतं, कन्वर्ट होतं ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये, ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतं. ओके, सो एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक ऍसिड्सचं, ते म्हणजे लॅक्टिक ऍसिड्स किंवा लॅक्टेट आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतंय. ठीक आहे, किंवा याचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होत असेल. ओके, ऍक्च्युअली इथेनॉल. ओके, किंवा इथिल अल्कोहोल आपण ज्याला सिंपली म्हणू शकतो, विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स. ओके, काही एन्झाइम्सच्या मदतीने ऑर्गॅनिक ऍसिड्स किंवा अल्कोहोल काय होतं, पायरुविक ऍसिड पासून तयार होतं. आणि याच प्रोसेसला, यालाच आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन. सो फर्मेंटेशन बेसिकली काय आहे, तर the pyruvic acids produced through a glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of some enzymes are called as fermentation. Okay, and there are some microorganisms which are used. Okay, आणि त्या मायक्रोऑर्गॅनिझम्सचेच काही एन्झाइम्स असतात जे आपण यूज करतो हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी. सो सम हायर प्लांट्स, काही जे हायर प्लांट्स आहेत, सम हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स and aerobic microorganism also perform anaerobic respiration. सो बघा, अनारोबिक रेस्पिरेशन हे फक्त anaerobच परफॉर्म नाहीत करत, म्हणजे की असे ऑर्गॅनिझम जे की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये सर्व्हाइव्ह करत नाहीत. ओके, त्यांना आपण anaerobic म्हणतो. सो बघा, असं नाहीये की फक्त तेच ऑर्गॅनिझम करतील. ओके, आपल्या युकॅरियोटिक्स मध्ये ओके काही हायर प्लांट्स किंवा ॲनिमल्स किंवा मायक्रोऑर्गॅनिझम, aerobic microorganism, they can also perform the anaerobic respiration instead of aerobic respiration if, कधी पण, त्याच्या मागे पण एक रिझन आहे, कधी, if there is depletion in oxygen level, जेव्हा त्यांच्याकडे ऑक्सिजन लेवल काय असेल, कमी असेल, किंवा इनसफिशियंट अमाउंट ऑफ ऑक्सिजन विल बी प्रोव्हाइडेड. ओके, त्या सेलला ओके इनसफिशियंट अमाऊंट मध्ये जर ऑक्सिजन प्रोव्हाइड केला गेला किंवा ऑक्सिजन डिप्लेशन झालं, कमी झालं त्यांच्या सराउंडिंगला, तर एरोबिक ऑर्गॅनिझम पण काय करू शकतात, एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करू शकतात. ओके, सो जसं की सीड्स परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. ओके, आता सीड्स जे आहेत, सीड्स पासून आपल्याला माहिती आहे की प्लांट्स तयार होतात. Okay, so seeds can also perform the anaerobic respiration. Kadi, if the soil is submerged under the water. If the soil is submerged under the water during germination. So germination च्या टायमिंगला जर ते under water submerged झाले तर. Similarly, तसंच our muscle cells, आपल्या muscle cells, आपल्या also perform the anaerobic respiration while performing the exercise. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो, स्ट्रेनियस एक्सरसाइज, खूप जास्त एक्सरसाइज वगैरे करतो आपण, त्यावेळेस बघा आपल्या मसल्सला ऑक्सिजन हा इनसफिशियंट अमाऊंट मध्ये प्रोव्हाइड केला जातो. आणि जर मसल्सला ऑक्सिजन इनसफिशियंट अमाऊंट मध्ये प्रोव्हाइड होत असेल तर डेफिनेटली आपल्या मसल्स काय करतील, एनारोबिक रेस्पिरेशन करतील. काय करतील,
एनारोबिक रेस्पिरेशन, कारण की ऑक्सिजन सफिशियंट अमाऊंट मध्ये नाहीये. सो द लॅक ऑफ ऑक्सिजन दे प्रोड्यूस लॅक्टिक ऍसिड ऑर लॅक्टेट. मसल मध्ये काय तयार होतं, लॅक्टिक ऍसिड किंवा लॅक्टेट तयार होतो. सो ड्यू टू दिस less amount of energy is produced in our body and lactic acid accumulated, due to which we feel tired. Okay, so ऑक्सिजन कमी भेटला, ऑक्सिजन कमी भेटल्यामुळे तिथे एनर्जी पण कमी प्रोड्यूस झाली, एनर्जी कमी प्रोड्यूस झाली, त्याचबरोबर एनारोबिक रेस्पिरेशन मुळे तिथे काय तयार झालं, लॅक्टिक ऍसिड. आणि ते लॅक्टिक ऍसिड तिथे काय होतं, अक्युमुलेट होतं, जमा होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला मसल्स टायर्ड झाल्यासारखं फील होतं, मसल्स थकल्यासारखं वाटतं आपल्याला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एनारोबिक रेस्पिरेशन. ओके, सो बघा, ह्युमन मध्ये तुम्ही सिम्पली लक्षात ठेवू शकता, ह्युमन मध्ये मसल सेल्स आणि आरबीसी रेड ब्लड सेल्स मध्ये एनारोबिक रेस्पिरेशन होतं. प्लांटचं सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी हायर प्लांट्स मध्ये सीड जर्मिनेशनच्या टाइमिंगला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, सो इथपर्यंत ठीक आहे. या लेक्चर मध्ये फक्त आपण एवढंच बघणार होतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पार्ट बघूया. ओके, की कुठले कुठले न्यूट्रिएंट्स वगैरे आहेत ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते, की प्रोडक्ट्स कुठले आहेत. ओके, सो इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल तर लाईक जरूर करा. ओके, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना डेफिनेटली शेअर करा, त्यांनाही मदत होईल जशी तुम्हाला मदत होते तशी. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.